अरे एकदा मला सत्य सांगितलं असतं ना तर त्या कुमुदिनी पासून मीच लांब राहिलो असतो तुमच्यासाठी। पण नाही, तुम्ही सतत खोटं बोलत राहिलात, मला फसवत राहिलात। मी तुमची काळजी करत राहिलो, तुम्ही फक्त माझी मजा बघत राहिलात आणि जग माझ्यावर हसत राहिलं, वेड ठरवत राहिलं मला। नाही, मी आहे, वेडा आहे। काय ग, वेड्यासारखा मनातल्या मनात सुखावत होतो। एक लांब गेला म्हणून देवानं मला 2-2 मुलं दिली म्हणून स्वतःला भाग्यवान समजत होतो। आठवतं का तुला मी म्हणायचो ही मुलं कधीही आपला विश्वासघात करणार नाहीत। पण विश्वास ठेवणं हीच विश्वासघाताची सुरुवात असते, हे विसरलो मी। विश्वासघात केलाय तुम्ही, पण तू यांना मदत केलीस माझ्या विरुद्ध। तुला कळतंय का, तू सुद्धा माझ्यासारखी वेडी ठरलीस। त्यांच्यावर तू मुलासारखं प्रेम करत होतीस, माया करत होतीस, त्यांची काळजी करत होतीस। हे मात्र फायदा घेत होते तुझा बस। पण तू हे म्हणतील तसं केलं नाहीस तर हे तुला सोडून जातील अशी भीती वाटत होती तुला। म्हणून सगळं करत बसलीस त्यांच्यासाठी। तू आजवर यांना साथ दिलीस, पण आता काय करायचं ते ठरव। आता सांग, कोण जवळचं आहे तुला? काका, मी माझ्या बायकोशी बोलतोय, कोणी मध्ये बोलायचं नाही। काय ग, उत्तर हवंय मला। तुला यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर माझ्याशी संबंध ठेवायचा नाही। पण हे लक्षात ठेव, एक दिवस तुला सुद्धा हे फसवतील, जसं मला फसवलं। तिच्या वडिलांच्या बोलण्याचा अर्थ आज मला कळतोय। प्रचिती येई, हाच तो दिव्याखालचा अंधार। त्यांनाही कळलं होतं मला फसवलं जातंय। शेवटी काय, त्यांनाही मूर्ख वाटलो असेल। मोठ्या तोऱ्यात मी त्यांना सांगितलं मी हिचा बाप आहे। पण हिनं मात्र बापाचं बाप पण हिरावलं। खूप उशिरा डोळे उघडले माझे। पण यापुढे लक्षात ठेवा, आपल्यात आता कोणतंही नातं नाही। आणि असलंच तर ते भाडे करू आणि घर मालक, एवढंच। हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत, त्यानंतर तुम्ही दुसरं घर शोधायचं।
या घरात आता तुम्हाला जागा नाही, पण यापुढे कुणालाही जागा देणार नाही, घरातली आणि मनातली. आणि हो, तू खबरदार यापुढे या दोघांशी बोललीस तर यापुढे यांचं या घरातलं जेवण खाण सगळं बंद. बाहेरून आणा, नाही तर घर सोडा. आणि हो, माझा निर्णय मी सांगितलेला आहे आणि कोणीही तो बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपण खूप चुकलो जय. काका आपल्यावर रागवले, ओरडले, पण खरं तर त्यांनाही खूप त्रास झाला या सगळ्याचा. त्यांनी आपल्यावर इतका विश्वास टाकला आणि आपण त्यांचा विश्वासघात केला. आदिती, आपण ह्या घरात भाडे करू म्हणून आलो त्या दिवशी आपण दीनानाथ केतकरांचा दरारा पाहिला, त्याची शिस्त पाहिली, पण हळूहळू या सगळ्या मागे हातचं न राखता खूप काही देणारे काका पाहिले. मग आपण भाडे करू न राहता त्यांची मुलं झालो. तू मुलगी, मी जावई. आणि आता एका क्षणात ही सगळी नाती संपली. आदिती, आपल्याबद्दल काकांच्या मनात आता खरंच खूप अडी निर्माण झाली आहे. आणि त्यांना जे वाटतंय ते खरंच तसं नसलं तरी ते तसं नाहीये काका, असं आपण त्यांना सांगूही शकत नाही ना. त्यांना मला सांगायचं होतं, काका काका तुम्ही आणि माझे अण्णा यामध्ये मी कधीच फरक नाही केला हो. अरे ती ऑफिस मधून काकांनी ज्या क्षणी आपल्यापासून नजर फिरवली ती फक्त नजर नाही फिरवली का, आपल्या नात्याकडे पाठ फिरवली आज काकांनी. आपण सगळा विश्वास गमावलाय आदिती. आपण काकांचा गैरफायदा सांग ना, हे आपण खरंच त्यांचा गैरफायदा घेतला का? नाही जय, आपण खोटं बोललो, चुकलो आपण, पण काकांचा गैरफायदा घ्यायचा असं कधी मनातही आलं नाही आपल्या. मग आज सगळेजण त्यांना विक्षिप्त म्हणत असताना आपण काहीच कसं नाही बोललो? सांग ना, आपण का कधीच काकांना सत्य नाही सांगू शकलो? का आपली हिंमत झाली नाही? परिस्थिती जय, या सगळ्याला फक्त परिस्थिती कारणीभूत आहे. अण्णांसाठी, आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला पैशांची गरज होती. डोक्यावर एवढं लोन आहे ते फेडायचंय आपल्याला. 3 महिन्यात आपल्याला अण्णांची बायपास करायची जय, आणि त्यात पप्पांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. म्हणून आपण खोटं बोलत गेलो जय. आधी मन तुटू नये म्हणून खोटं बोलत गेलो, आणि मग नंतर कोणाची मन दुखावली जाऊ नये म्हणून खोटं बोलावं लागलं.
आता या सगळ्याचा आपल्या सगळ्यांनाच त्रास होतो, आपल्यालाही आणि काका काकूंना. तरीही काकांनी आपल्याला या घरात नाही आदिती, नाही. आता आपण या घरात नाही राहू शकत. काकांनी आपल्याला जा असं सांगितलं नसलं तरी त्यांनी काकूंना आपल्याशी बोलण्याची बंदी घातलीच ना. म्हणजे ही अशी आपली वाटणारी माणसं समोर असून नसल्यासारखी आदिती. नात्यांशिवाय काकांचा आपल्याकडे पाहून संताप होणार, आपण त्यांच्या नजरेला नाही नजर देऊ शकणार. काकूंना बंदी घातली असती तरी आपल्याला बोलावं असं वाटणारच ना. आपल्यामुळे काका काकूंना जेवढा त्रास झालाय ना तेवढा पुरे. मला वाटतंय आपण लवकरात लवकर हे घर सोडायला हवं. दुसरीकडे काही सोय होते का बघायला हवं. हो, कारण आदिती या घरात इथून पुढे माणसं एकमेकांसमोर असतील, पण एकमेकांसाठी नाही. म्हणजे आपण काका काकूंपासून याच्यापासून वेगळं व्हायचं जय. अहो, हा लॅपटॉप अडगळीत फेकून देतो. सगळं काही विसरायचंय मला. विसरणार आहे मी. आधी मी प्रयत्न केला. अहो, होय, प्रयत्न. पण नाही यश येत या प्रयत्नांना. कारण आठवणी त्या नाही विसरता येत. असा त्रास होतो. आपण मुलं मानलं नाही ना. आपण काय केलं यांनी? अपेक्षाभंग. मुळात अपेक्षा ठेवली ही चूक आपलीच. आपण ना त्यांच्या नात्यातले ना गोत्यातले. असं कुणी येतं आणि मग आपण जोडतो नाती. पण आपला तसा काहीच संबंध नाही यांच्याशी, म्हणून यांना त्याची जाणीव नाही. पण तू काळजी करू नको. मी विसरीन. एका मुलाचं दुःख विसरायचा प्रयत्न करतोय ना, त्यात आता यांच्या आठवणी विसरण्याचा सुद्धा प्रयत्न करणं. कोण आहे ते? आपले कोणी नाही. मला जमतंय. विसरणार मी सगळं. हो, प्लीज शांत राहा ना. किती त्रास करून घेता स्वतःला. काही बोल नकोस. मी सगळं काही विसरणार असतो तरी एक गोष्ट मात्र विसरू शकत नाही. तूही मला सगळ्यांसारखंच विचित्र विक्षिप्त ठरवलंच. मला क्षमा करा. नाही, तुला शिक्षाही झालीच पाहिजे. यापुढं तू त्याच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. आणि हो, त्यांची वकिली सुद्धा करायची नाही. त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. सगळं 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 बंद. मी तर ते समोर आले तर बघणार सुद्धा नाही. संताप होतो माझा, त्रास होतो मला. पण
तरीही त्यांना आता डोळ्यासमोर बघत राहायचं. तर ते हे घर सोडून गेले असते तर बरं झालं असतं. अहो काय काय झालं? हा, काळजी वाटते त्यांची? तुझ्या नवऱ्याचं हसं केलं त्यांनी तेव्हा काही नाही वाटलं तुला? तू पण जा त्यांच्या सोबत. ते काही नाही, माझं ठरलंय. उद्या त्या दोघांना सांग या घरातून निघून जा म्हणून. अहो पण उद्याच त्यांना त्यांच्या डिपॉझिटचे पैसे देऊन टाकतो. जा आपल्या भाडेकरून जाऊन आत्ताच सांग आपल्या सामानाची बांधाबांध करायला. नंतर त्यांचा वेळ जायला नको. तुमचा निर्णय मान्य आहे मला. आता मी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये बोलणार नाही, कुणाचीच बाजू घेणार नाही. तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. काकू काकू असं काय करून राहिलात? शकू, ओटा नीट साफ करून घे. मला सांगा आधी, तुम्ही खरंच त्यांच्याशी बोलणार नाही आहात की काकांसमोर मुद्दामून असं वागताय? ओटा साफ झाला की भाजी चिरून घे. मला काय वाटतं, काकांनी ना मोठ्या मनाने त्यांना माफ करायला पाहिजे. काय तुझ्या पगाराचं मी त्यांच्याशी बोलले, या महिन्यापासून वाढवतील ते. पगाराचं राहू दे, मी काय म्हणते आधी मला आधी सांगा. काकू मला सांगा ना, नेमकं काय करणार तुम्ही? काकू, शकू लवकर आवरून घे आणि सांगितलेलं सगळं कर. बर, आम्ही येतो. थांबा. डबा तर घेऊन जा. नाही नको. सांगितलं तेवढं काम मला करायलाच पाहिजे ना. हे घ्या तुमचे डबे. थांब शकू. यांना या घरातून काहीही मिळणार नाही. फुकटही आणि विकतही. ठेवते बाजूला. काऊन आता ऑफिसला डबे न घेता कसे जातील ते? हे घर माझं आहे आणि हे भाडे करू आहेत माझे. त्या बदल्यात मी त्यांना इथे राहायला देतो. तुला काही अडचण असेल तर इथलं काम सोडण्याची तुला मुभा आहे. उद्यापासून नाही आलीस तरी चालेल. हे तुमचं डिपॉझिट. आणि लवकरात लवकर हे घर सोडायचं. तुम्ही चुकताय काका.
कॉन्ट्रॅक्ट आहे ना, मग 6 महिन्यात कसं मोडता? आयुष्यभराचं नातं जोडायला गेलो होतो मी. यांनी ते तोडलंच ना. आणि राहिला प्रश्न नियमांचा, कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं आहे, नियमांचं उल्लंघन केल्यास घर सोडावं लागेल. लवकरात लवकर तुम्ही मला या घराच्या बाहेर हवेत.